नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा शासकीय योजना या चॅनलवर। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला असेल तर आता 5 ते 6 ऑगस्ट नंतर थेट तुमच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे काळजीत पडला असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। अनेक विद्यार्थी आणि पालकांचे मला प्रश्न येत आहेत की मॅडम 5 ते 6 ऑगस्टची वेळ उलटून गेली पण पैसे का आले नाहीत। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रशासनाने एक मोठा बदल केला आहे। होय, तुमची शिष्यवृत्ती वितरण प्रक्रिया आता बदललेली आहे आणि याच बदलाची संपूर्ण आणि अचूक माहिती आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण जाणून घेऊया। पहिले काय व्हायचे, जुन्या सिस्टीममध्ये एकदा एका पोर्टलवर तुमच्या अर्जाची तारीख आणि वेळ निश्चित झाली की लगेच त्याच वेळी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे। ही प्रक्रिया एकाच टप्प्यामध्ये होती, पण आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता त्यामध्ये महा-डी-बी-टी 2.0 पोर्टलवर प्रक्रिया बदललेली आहे। आता काय होते, आता फक्त तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजेच तारीख वेळ येतात, परंतु त्याच अर्थे थेट पैसे जमा होणे असा नाहीये। तर आता केवळ सर्व विद्यार्थ्यांची RFT यादी म्हणजेच फाईल ही जनरेट म्हणजेच तयार करायची असते, हा सर्वात मोठा फरक आहे। त्यानंतर काय होतं तर हे थोडक्यात समजून घेण्यासाठी तुम्हाला आता एक उदाहरण देते। आधी एका टप्प्यामध्ये काम व्हायचे आणि आता प्रक्रिया ही 2 टप्प्यामध्ये होते। म्हणजे पहिली पायरी म्हणजे 5 ते 6 ऑगस्टला जी प्रक्रिया झाली ती फक्त तुमची RFT फाईल जनरेट करायची होती, म्हणजेच तुमच्या अर्जाची यादी तयार करायची होती। आता यानंतरची दुसरी पायरी आहे ती म्हणजे आयुक्त कार्यालयाकडून तुमची फाईल बिल मंजूर होणे आणि त्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे। अशा प्रकारची ही दुसरी पायरी आहे। त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, घाबरून जायचे कारण नाहीये, काळजीत पडू नका। तुम्ही जी माहिती पोर्टलवर दिली होती ती अधिकृत होती, फक्त सिस्टीमचे नियम बदलल्यामुळे तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागत आहे। ही प्रक्रिया सुरू आहे। सरकार तुमच्या शिष्यवृत्तीसाठी कटिबद्ध आहे, फक्त थोडा संयम ठेवा। तुमची फाईल मंजूर झाल्यावर पैसे नक्कीच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आशा आहे की तुम्हाला हा बदल नीट समजला असेल। ही माहिती तुमच्या दिव्यांग मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या ही चिंता दूर होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।